राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू ग्रीस. वेलकम टू ग्रीस. आमच्याकडे आहे आता इस्टर हॉलिडेज आणि धाकड ऊन का इतकं जोरदार ऊन आहे. तर आज आमचा आहे डे 1. आम्ही आलोय एथेन्सला. एथेन्स वरनं जर्नी स्टार्ट करतोय. 4 डेज जवळपास आम्ही इथे 4 दिवस असणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. 3 दिवस जाऊ तेव्हा पाहूया. आमचे ट्रिप प्लॅनर आमची बायको ती सांगते, आम्ही फक्त फॉलो करतो. आणि हे व्ह्यू का मस्त रे. हा फोटो काढा. चला आता इथे 1 तास फोटो काढण्यामध्ये जाईल. चला पहिले बस आहे आपली. नाही तर आम्ही रात्री स्टार्ट केली होती जर्नी आमची. आणि आमची फ्लाईट होती जी काही खूप महाग पडली आहे, त्याच्यामुळे विचारू नका. नाही इस्टर हॉलिडे असल्यामुळे महागच पडणार आहे सगळं. पण कंड काही कमी नाही नाशिककरांना, त्याच्यामुळे आलोय आम्ही. खर्च झाला तरी चालेल पण जायचं. गरिबीवर मात करत आलोय. गरिबीवर मात 4 वर्षापासून जायचं आता मुहूर्त लावला नवऱ्याने. येस. नवऱ्यावर का वर येतं प्रत्येक गोष्ट येऊन जाऊन तुमची, मला काही कळत नाही. फायनल हो म्हणावं लागतं ना. नाही मी एनी टाइम होच म्हणतो. तर चला सुरू करूया आजची जर्नी. आम्ही चाललोय आता बस स्टॉपला. एथेन्सला आम्ही घेतलं होतं एअरबीएनबीचा व्हिडिओ काही काढू नाही शकलो कारण की रात्री खूप लेट झालेला आम्हाला. हा लय दमलो होतो. चेकआउट करायची घाई. येस आम्ही 6 लोक आहे. सो आमच्याकडे एक नवीन लग्न ज्यांचं होणार आहे. अरे नवीन लग्न म्हणजे त्याला काय म्हणतात, लग्न ठरलंय. येस. अरे यार लवकर शब्द बी सापडत नाही. हे व्हिडिओ मध्ये असे फापलिंग होते बरं का आपली, थोडं समजून घ्या. सगळं ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं उन्हाचं मी जॅकेट का घातलं, पण ठेवायला जागाच नाही. सगळ्यांनी जर्मनीच्या वेदरनुसार आम्ही जॅकेट घेऊन आलो होतो. रात्री इथे थंडी होती पण दिवसा थंडी गायब. जोरदार टेम्परेचर आहे. हे बघा सगळ्यांनी बॅगा भरून सामान घेतलेलं. माझ्याकडे बी मागे एक जॅकेट आहे आणि आमचे जे 2-3 प्लेयर पुढे आहे त्यांची पण एक जॅकेट आहे. त्यांच्याकडे पण प्रत्येकाकडे एक जॅकेट आहे. तर चला आता बस स्टॉप वरती पोहोचतोय आम्ही. हा आहे आमचा बस स्टॉप. हे आमचे प्लेयर्स 2-3 प्लेयर्स इथं उभे. बस मधनं आम्ही जाऊया. आपण कुठे चाललोय? जिथे फर्स्ट ऑलिम्पिक झालं तिथे चाललोय आम्ही. मायक्रोपोलिस ऑफ एथेन्स. चला अॅक्रोपोलिस. ओके. तर आता आम्ही आलोय बस स्टॉपला. बस स्टॉपच्या इथे 304 नंबरची बस आहे. आम्ही ती घेऊन आता जाणार अॅक्रोल. अरे काय नाव बी लक्षात राहते यार, इतके अवघड नाव आहे ना इथे. पण खूप सपोर्टिव्ह लोक आहे. त्यांनी बस इथे जे आरल गॅस स्टेशन आहे ना तिथे ते दादाने आम्हाला सांगितलं की 304 नंबरची बस पकडायची आणि 304 नंबरची बस पकडून तुम्हाला जावं लागेल सिटी सेंटरला. तर आम्ही तर थांबतोय बस स्टॉपवरती. 4 मिनिटात बस येणार. बसची कंडिशन थोडी अवघडच वाटते. पण ठीक आहे. अफारिस्तो म्हणजे थँक्यू. एवढं कळालंय आतापर्यंत. जसं कळत जाईल तसं मी तुम्हाला भाषा शिकवतो. चला आता 1.5 तासाचा प्रवास आहे. मस्त बसमध्ये बसून आता 1.5 तासाचा प्रवास करू. स्टिकर हे बघ ना कसे काढले टॅटू बिटू. एक गोष्ट खूप विशेष आहे, ते म्हणे तिकीट काढायची गरज नाही. काय माहिती का बरं. ते बोलले मेट्रो स्टेशनला जाऊन काढा. त्याच्यामुळे आम्ही आता गेलो बसून सगळे. हाय कर. कसं वाटतंय बस कशी? अशा प्रकारे आम्ही आता बस मधनं उतरलोय आणि आम्हाला आता पुढचं ट्रॅम स्टेशनला जायचंय. तर ट्रॅम स्टेशन किती लांब आहे इथून? बायको झोप झाली का तुझी बस मध्ये? नाही ना. चला आता ट्रॅम स्टेशन इथे खालीच आहे लगेच साईडला. तर वॉक करत आपल्याला जावं लागेल. आता मी जाणार आहे आता अॅक्रोपोलिस ऑफ एथेन्स. नाव बी एवढे अवघड राहतं ना. हा फर्स्ट ऑलिम्पिक झालं. इतके अवघड नाव आहे ना बाबा, मला तर एक बी लक्षात राहते. सोपे नावं द्यायचे तर काय अवघड नावं देऊन ठेवले. पण ठीक आहे चला.
टाटा करता टाटा आपल्याला फॅन्स यु नो फॅन्स जिकडे जातो तिकडे फॅन्स असतात माझे. ग्रीसला पण फॅन्स आहे. काय करू शकतो मी आता. अगं फॅन्स खूप आहे ना. काय करू शकतो आता. ट्रॅम स्टेशनला आता तिकीट काढायचंय. तिकीट काढते. तिकीट स्टेशनला ऑटोमॅटिक तिकीट स्टेशन. अशा प्रकारे एथेन्सचं तिकीट काढले आपण. तिकीट तेवढं छान आहे बट बस एकदम भंगार. ट्रॅम स्टेशन बघू ना. ट्रॅम बघू ना कसं आहे. किती रुपये तिकीट. टू ट्रिप तिकीट म्हणतात त्याला. ते घेतलंय 2.5 युरोचं. 2.5 युरो पर पर्सन. जाऊन येऊ शकतो त्या तिकीट मध्ये आम्ही. येस. आता इथून कशी दिसते. छान एकदम छान. गुलाबी साडी असते ते एक नंबर. चला आता जाऊया पटकन. आपण ट्रॅम पकडायची. 4 मिनिटात ट्रॅम आहे. आम्ही आलोय आता ट्रॅम स्टेशन मधनं उतरून. ट्रॅम स्टेशन मधनं आता आपल्याला 700 मीटर जवळपास जायचंय. कसं वाटतंय. जे डॉक्टरांनी सनीला नाही सांगितलंय. डॉक्टरांनी मला चालायला नाही लावलंय त्याच्यामुळे सांगतो का आम्ही जाऊन. नाही मी येणार. थोडं चालायला लावलंय पण डॉक्टर म्हणे जास्त चालू नको तब्येतीसाठी सांग. किलोमीटरच्या वर लय कंटाळा येतो राव मला. पायी चालायचं लय. यांना कसं काय एवढं लोकांना सांगतो मला डॉक्टरांनी नाही सांगितलंय. लोक खरे मानतात. मी जर्मनीमध्ये मला कोणी पण ऑफिसमध्ये विचारलं का सगळ्यांना तेच सांगतो. मला चालायला डॉक्टरनी नाही सांगितलं. हा डॉक्टर घातल्यावरती एकदम ऊन आहे ना. भारी दिसते बरं का पण बाईक. चला सेफोरा बस स्टॉप. ट्रॅम स्टेशनचं स्टॉप सेफोरा. चला आहे भाऊ काय केलं सांग ना. कशाचं. आमच्या मॅडमनी एक ट्रेन स्टेशन आम्हाला पुढे घेऊन गेली. आम्ही तो ट्रेन स्टेशन पुढे उतरलो. तिथे कळालं आम्हाला की तिथे नाही जायचं. परत मागे आलो. आता हा जायचं होतं बट तिथून जास्त चालायचं होतं आणि आम्हाला चालायचं नव्हतं. डॉक्टरांनी नाही सांगितलं चालायला. तर आता दुसरी जवळ अजून आलो. बरं पण आता एक्झॅक्ट ट्रॅम स्टेशनचं नाव अॅक्रोपोली तर तुमच्या माहितीसाठी. आणि एक खूप भारी गोष्ट मला जी आवडली ह्या ट्रॅम स्टेशनवरती. जेव्हा तुम्ही ट्रॅम स्टेशनवर बघू सांगते काय काय खाली यायला एस्केलेटर आहे. वरती जायला नाही. म्हणून मग त्यांनी तिथं सिम्बॉल दिलाय. अशा प्रकारे आता आम्ही त्या एस्केलेटर वरती जाता येणार नाही म्हणून दुसऱ्याकडे चाललोय आणि आपल्या डेस्टिनेशन कडे आपण जातोय. पण इतक्या बॅग आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात अवघड काय झालं. जॅकेट घेऊन आलो आम्ही. आम्हाला वाटलं खूप थंडी. हा आता आम्हाला 1 तास आहे. इथून आम्ही 1 तासात हे स्पॉट बघू आणि मग जाऊ. कारण की आमची आता पुढची फ्लाईट आहे सँटोरिनीला जिथे आम्हाला ऍक्च्युली 3 दिवस जायचंय. तर हे एथेन्सचं फक्त 1 दिवसाचं जर्नी होती. चला तर आता जाऊ आपण. अथक परिश्रम करून आम्ही आलोय फायनली अॅक्रोपोलिसला. दाखवतो मी तुम्हाला आता बाहेरचा नजारा. एन्जॉय करा. अॅक्रोपोली ट्रॅम स्टेशन आहे जिथून आम्ही आता आलो. हे बघा अॅक्रोपोली म्युझियम.
ही जी लाईन आहे मागची ती मॅन्युअल तिकीट काढण्यासाठी आहे आणि आम्ही जे आहे ते ऑनलाईन तिकीट काढलं. तर ऑनलाईन तिकीट काढल्यावरती आपण लाईन स्किप करू शकतो इथून. भाई वरती चढता चढता कपाळात येऊन गेले. ओ बाप, लय गरम आहे आणि लय वर आहे बाबा. अजून तर तिथं वरती जायचं त्या टोकापर्यंत. दिसतंय तिथे पोचायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. सिटीचा व्ह्यू बघा वरतून. काय ग, दमली का? काय झालं? पाणी प्यायचं? धर, ताण लागले पाणी पी. वॉटर ब्रेक. वरती का अजून? अथक परिश्रम करून फायनली ज्या स्पॉटला आलोय. अजून पोचायचंय. थांबा, इथे हीच ना आता. अरे नाही रे यार, मेन चला ग्राउंडच्या बाजूला. बरं चला तिथपर्यंत आलो. चला तुम्हाला दाखवतो आता.
अशा प्रकारे आम्ही आलोय बाहेर ॲक्रोपोलिस ऑफ ॲथेन्समधनं. खूपच भारी व्ह्यू होता वरती आणि खूप आवडला आम्हाला. स्पॉट एक नंबर आहे, व्ह्यू एक नंबर आहे, पण सगळ्यात वाईट आहे ना ते ऊन आहे. इतकं ऊन आहे आणि आम्ही सगळं बॅगा बिगा आहे बाई आपले लगेच आपली मंडळींकडे, हे सगळी आपली गँग आहे. बॅगेजमुळे थोडा प्रॉब्लेम झाला, बाकी ओव्हरऑल मस्त होतं. आता नेक्स्ट पुढचं आमची फ्लाईट आहे सँटोरिनीला, जी आता आम्ही इथून 1 तास लागेल स्टेशनला पोचायला, एअरपोर्टला पोचायला. आणि एअरपोर्टवरनं मग फ्लाईट घेऊन आम्ही आज संध्याकाळी सँटोरिनीला जाऊ. तर बाकी आमचं तर सँटोरिनीला प्रवासातच दिवस जाईल. त्याच्यामुळे डे 2 आता उद्यापासून स्टार्ट करू डायरेक्ट सकाळी सँटोरिनीला. आणि तुम्ही नक्की स्टे ट्यून फॉर डे 2. मी पुढचे ब्लॉग टाकतो. डे 1 डे 2 डे 1चा तर ब्लॉग आज असं संपू, खूप दमलोय. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा आणि जय महाराष्ट्र.